पाहूयात पुढची बातमी। नागपूर जिल्ह्यात मान्सूनचं स्वरूप आणि त्यात होणारे बदल लक्षात घेता कोणत्याही स्थितीत जीवित वा वित्तीय हानी होऊ नये यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी इतर विभागांशी परस्पर समन्वय ठेवून योग्य ते नियोजन आणि दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी दिले। आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। गेल्या 6 वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात 30 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय। योग्य ती काळजी आणि खबरदारी प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे। हवामानाचा अंदाज आणि शासनाने वेळोवेळी केलेलं आवाहन लक्षात घेऊन खबरदारी घेतल्यास नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या या हानीला रोखता येईल असा विश्वास यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। नागपूर जिल्ह्यातील नदी-नाल्यांची संख्या आणि स्थिती लक्षात घेता ग्राम पातळीपासून तालुका पातळीवरील तहसील, पंचायत समिती, तालुका रुग्णालये यांच्या समवेत जिल्हा पातळीवरील सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयावर भर द्यावा असं आवाहन देखील यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी केलं। जिल्हा पातळीवर नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी नियंत्रण कक्ष निर्माण केला जाणार असून प्रत्येक संबंधित विभागांनी आपल्याजवळ असलेल्या साहित्यांची व्यवस्थित देखभाल करून त्या आवश्यकता भासल्यास सहज उपलब्ध होतील त्यादृष्टीने व्यवस्थापन करण्याबाबत सूचनाही त्यांनी दिल्या।